कारभारणी, तू जननी तू कारभारणी, तू करती आणि तूच निर्मिती, तू करती आणि तूच निर्मिती, अशी एका स्त्रीची कहाणी, अशी एका स्त्रीची कहाणी. आज 8 मार्च रोजी आपण महिला दिन साजरा करत आहोत. तर या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्रीमती आदरणीय चांगुलबाई हिरवे आणि तसेच या कार्यक्रमासाठी इथे जमलेल्या सर्व भगिनी, माझ्या भगिनींना आजच्या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भगवंत अभिवादे स्वखातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंगो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स शरणं गच्छामि धम्मं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अभिनवे सुमित्राचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. समादयामि सुरामेरयमज्जपमाचठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. वनकन्दपुण्यं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्द्रस्य श्रीपा घनसारपरित्रेण मित्रेण दमदक्षिणा त्रिलोकदीपसम्भोधि पूजयामि धर्मानन्दं बुद्धधर्माप्रसङ्गं सुगतनभवधातुगर्भे लङ्कायै बुद्धतत्परतनुजा बोधिचेत्या नमामि. वन्दामि चेत्या सप्तसप्तसादिषु पठित साधिकधातु महाभूमि बुद्धचिन्नो सद्विजयाभो पत्तो सवयुतसहविलोकनाथेन पूजति संहिते नमः स्वामी. भोगिराजा नमस्तुते भोगिराजा नमस्तुते भोगिराजा नमस्तुते. विज्ञानविसर्जन उद्धारा भगवन्त सकला भक्त राजा चौराट संगरी शास्त्र
सारिका उदारया शोभते भारती महामानवोरती सर्त संज्ञा शरण बुद्धासवी शरण धम्मासवी शरण संघासवी भीमराजा 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 जय वरदान आणि मातृत्व हे वरदान भगवंतानं जनकुनी ही सृष्टी बनवलेली आहे त्यामध्ये जे तुम्हाला वरदान मिळालं आहे ते भविष्यात कुणालाही नाही कुणालाच नाही त्याच्यामुळं स्त्री ही 100% आपल्या आदर्श स्थानी असावी स्त्री आई असते बहीण असते मैत्रीण असते दोस्त असते whatever पण त्यांचे रोल ते फॉलो करत असताना प्रत्येक जबाबदारी अतिशय योग्यरित्या पार पाडणे या गोष्टी आपण थोड्याशा विचारात घ्याव्या आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या उपस्थित सर्व महिलांना आपल्या गौतमी महिला मंडळाच्या वतीने तथागत युवा मंचाच्या वतीने व माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी सरांचं मनपूर्वक धन्यवाद. भारताच्या महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास मला प्रथम पंचमाता जिमाई माता सावित्री यांनाही माझे त्रिवार वंदन. आज आपण भीमनगर मधील संबोधी विहारामध्ये जमलेले सर्व महिला मंडळ व तसेच काही पुरुष मंडळी त्या ठिकाणी तरी महिला दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेले आहोत. आपण विहारामध्ये बसलो आणि आता जे अरुण सरांनी जे आपल्याला जे मार्गदर्शन चांगले केले त्याबद्दल पुढाकार घेऊन खरोखर चांगली गोष्ट आहे. महिलांनी जर केलं तर एवढंच म्हणून मी सर्वप्रथम रयतेचे राजे शिवाजी महाराज त्यांना जन्म देणाऱ्या आपल्या जिजाबाई व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच माता रमाई आणि आपल्या पहिल्या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला यांना सगळ्यांना सर्वप्रथम नमन करून आज तुम्हाला जागतिक महिला दिन या निमित्ताने सगळ्या भगिनींना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तसंच आपण पाठ केलं नाही थोडंसं लिहून आणलं की सेल्फ कॉन्फिडन्स मला अजिबात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली. मग कोणत्याही क्षेत्रात असो त्यांनी खंबीरपणे उभं राहण्याचे सामर्थ्य सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. सगळ्या क्षेत्रात समोरच तसेच पण परस्त्रियांना इतका मान अजूनही आहे का हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे. पण तसं नाही आजच्या समाजामध्ये त्याच असं झालंय की ज्या स्त्रिया शिकल्या त्याच या समाजात टिकल्या. एवढं जे आहे ना ते सत्य आहे. नाहीतर काही भावल्या झाल्या तर काही गुलाम झाल्या हैवानीच्या शिकार झाल्या एवढे म्हणते. आणि एक सांगते की शिका संघटित व्हा आणि स्वतःसाठी संघर्ष करा एवढं बोलते. Good evening everyone. Today specialties today's Jagtik Mahila Din and we are celebrate Jagtik Mahila Din. So let's start few words about जागतिक महिला दिन. तर जागतिक महिला दिन साजरा करण्याचं कारण काय असेल तर त्याच्या पाठीमागे एक इतिहास आहे की एक अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये वस्त्र उद्योगामध्ये ज्या काम करणाऱ्या महिला होत्या या महिलांनी एकत्र येऊन एक लढा दिला होता किंवा त्यांच्या हक्कासाठी त्यांनी एक आंदोलन चालू केलं होतं आणि या आंदोलनामध्ये जवळपास 20,000 स्त्रियांनी सहभाग घेतला होता. आणि त्यानंतर म्हणजे 1910 ला जागतिक परिषदेने असं म्हणजे युरोने असं जाहीर केलं की
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि तेव्हापासून आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत. तर आपण याची पार्श्वभूमी पाहिली आहे की महिलांच्या स्थितीविषयी म्हणजे खूप पूर्वीपासूनचा इतिहास किंवा तुम्हाला खूप लांबून फिरून आणणार आहे मी. पूर्वी महिलांचं स्थान काय होतं, तर आपण पाहतो की आपल्या भारतीय इतिहासामध्ये गार्गे आहे किंवा मैत्री आहे, अशा खूप विद्वान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. आणि या स्त्रिया इतक्या विद्वान होत्या की ज्यावेळेस जागतिक परिषद किंवा जागतिक धर्मसभा भरत असेल तर अशा जागतिक दर्जाच्या पंडितासोबत त्यांचं वादविवाद किंवा तिथं त्यांचं प्रदर्शन असायचं. म्हणजे त्या ज्ञान सांगण्यामध्ये त्या कमी पडत नसत. परंतु आपण पाहतो की भारतामध्ये अनेक सत्ता परकीय सत्ता येऊन गेलेल्या आहेत, जसं मुघल आहेत, फ्रेंच आहेत, डच आहेत, पोर्तुगीज आहेत. या सत्ता आणि या सत्ता आल्यानंतर मग काय झालं तर आपण पाहतो की मुघलांचा इतिहास स्त्री स्वातंत्र्य नव्हते किंवा स्त्रियांना लहान मुलांना बाहेर पडण्यास सक्त मनाई होती किंवा स्त्रियावरती अन्याय करत होते. आणि या कारणामुळे स्त्रिया त्या काळामध्ये सुद्धा बुरका पद्धत किंवा स्त्रियांनी चूल आणि मुलंच पाहावे अशी पद्धत पडलेली होती. आणि त्या पद्धतीचं पुन्हा काय झालं तर आपल्या जे हिंदू धर्माचे लोक आहेत त्यांनी त्या परंपराचं एक म्हणजे ग्रंथ तयार केला आणि त्या ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय की ज्या मनुस्मृती ग्रंथामध्ये स्त्रियांचे आपले हक्क नाकारलेले आहेत. अशा मग या ग्रंथाचं दहन करण्याचं काम आंबेडकरांनी 1948 ला केलेलं आहे की 25 डिसेंबरला या मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं होतं. मग आपण पाहतो की आज आपण स्त्रियांची स्थिती पाहतो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला महिला सर्व क्षेत्रामध्ये अगदी महिला उल्लेखनीय कामगिरी करतात पार पाडताना दिसत आहे. मग म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं होतं की आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर आंबेडकर हे होते आणि त्यांनी हिंदू कोड बिल तयार केलं होतं. आणि हे सगळे हिंदू कोड बिल म्हणजे महिलांसाठी असलेला एक नियम होता किंवा त्यामध्ये 8 विधेयकं मांडण्यात आली होती. आणि या प्रत्येक विधेयकाचं काम होतं की त्यामध्ये पित्याच्या संपत्तीमध्ये मुलीचा हक्क असेल किंवा घटस्फोटाचा अधिकार असेल किंवा महिलांचे कामाचा हक्क असेल किंवा बहुपत्नीत्व असेल, अशा 8 विधेयकावर चर्चा करण्यात आलेली होती. परंतु हे विधेयक सर्व मंत्रिमंडळामध्ये नाकारलं गेलं आणि या कारणामुळे डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा दिला. त्यानंतर आपण पाहतो की अनेक आपल्याला आज भारतीय घटनेने महिलांना खूप सारे अधिकार दिलेले आहेत की जसं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% अधिकार आहेत. त्याचप्रमाणे आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्याला महिला पाहायला मिळत आहेत. परंतु आज पूर्वीची जर स्थिती पाहिली आणि आताची जर स्थिती पाहिली तर महिलांची स्थिती आर्थिक स्थिती सुधारलेली आहे, सामाजिक स्थिती सुधारलेली आहे. म्हणजे त्या काळातील समस्या आता आहेत असं नाही, त्या पूर्वीच्या काळातील समस्या होऊन गेल्या. पण आताच्या काळातल्या ज्या समस्या असतील महिलांच्या तर त्या आहेत की आज आपण पाहतो की छेडखानीची समस्या आहे, घटस्फोटाचे वाढते प्रमाण आहे, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ आहे, अशा समस्या किंवा सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे. या समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागत आहे. आणि या समस्यावर म्हणजे आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की स्त्री सशक्तीकरण म्हणजे काय. तर आपण स्वतःमध्ये ज्या क्षमता आहेत, स्वतःमध्ये जे कलागुण आहेत, जे स्किल आहेत ते डेव्हलप करणे किंवा कायद्याचा पण खूप म्हणजे महिलांच्या वतीनं सगळे कायदे आहेत. कुठलाही कायदा महिलांच्याच वतीनं स्ट्रॉंग आहे. जसं आपण पाहतो की पोक्सो ऍक्ट नुसार एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीकडे जर 3 सेकंदापेक्षा जास्त वेळ जर पाहिलं तर त्या पुरुषावर सुद्धा केस केली जाते. एवढे स्ट्रॉंग कायदे आहेत आज पोक्सो ऍक्टच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहेत. मग आपण या सगळ्यांचा विचार करून आज आपल्याला समस्या जर कोणती असेल तर ती स्वतःमधल्या क्षमता बाहेर स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःच्या क्षमता दाखवण्याची खरी गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे आपण पाहतो की विभक्त कुटुंबाचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा कुटुंब व्यवस्था थोडीशी डगमगल्यासारखी झालेली आहे किंवा घटस्फोटाचे वाढते प्रमाण ह्या खऱ्या जिवंत समस्या आहेत. दीज आर बर्निंग प्रॉब्लेम ऑफ आवर इंडिया. मग एवढं बोलून वन्स अगेन तुम्ही मला बोलण्यासाठी संधी दिली अँड गिव्ह मी बिग अपॉर्च्युनिटी फॉर दिस वर्ड्स अबाउट महिला दिन. थँक यू सो मच. आपण महिला दिन साजरा करत आहोत, मात्र तो महिला दिन का साजरा करतो याचं प्रश्न उत्तर आहे आपण. आज 8 मार्च आपण महिला दिन साजरा करत आहोत. महिला दिन का साजरा करतो, कशासाठी करतो याचा कोणाकडे आहे का उत्तर. महिला दिन कशासाठी, तर महिलांचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं जे अभिनंदन करण्यासाठी
आज 8 मार्च हा दिवस महिला दिन साजरा केला जातो. आता ताईने दिलेलीच आहे माहिती आपल्याला, त्यात माझी थोडीशी भर म्हणून अमेरिकेमध्ये सर्वप्रथम 27 फेब्रुवारी 1910 ला महिला दिन हे केलेला होता, महिला दिन साजरा करण्यात आलेला होता. मात्र रशियामध्ये क्रांती झाली. ते 200 महिलांनी ना फक्त भाकर आणि शांतता याच्यासाठी एक संप पुकारला होता आणि तो संप 8 मार्चला होता. आणि त्यानंतरच तिथल्या राजांनी त्यांना शरणागती पत्करून त्याने स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आणि तेव्हा त्या तेथील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे 8 मार्च हा संयुक्त जेवढे राष्ट्र आहेत ना त्यांनी मिळून 8 मार्च हा महिला दिन साजरा करण्याचा ठराव हे केलेला आहे, पारित केलेला आहे. त्याचनंतर आता आपण म्हणतोच की हिंदू कोड बिल. तुम्हाला माहित आहे का हिंदू कोड बिल आहे ना 1947 ला बाबासाहेबांनी मांडलं, 1947 ला. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस नेहरूजी पाठिंबा दिला होता. फक्त दोनच जणांनी पाठिंबा दिला होता, एक बाबासाहेब आणि नेहरूजी, बाकीचे सगळे विरोधात होते. का तर हिंदू कोड बिल असा होता की ज्यामुळे आपली जी समाजाची स्त्री होती ना ते पुरुषाच्या बरोबरीला येऊन उभारली असते आणि ते समाजाला मान्य नाही. समाजाला पहिल्याचपासून स्त्री आपल्या घरामध्येच राहिलेली, म्हणजे बघ आपल्या भारतीय समाजाची तीच परंपरा होती. मात्र त्या बिलामुळे ना महिलांना संपत्तीचा अधिकार मिळणार होता. प्लस जेवढे पुरुषांना अधिकार होते ना तेवढेच महिलांना मिळणार. आता सांगायचं झालं तर संपत्ती, दत्त, आणखी झालं तर बहुपत्नीत्व. म्हणजे पहिलं कसं पुरुष एक पत्नीवर एक पत्नी नाही 4 पत्नी, किती त्याच्या मनात तेवढ्या पत्नी करत होता आणि महिलांना बोलण्याचा अधिकारच नव्हता. मात्र त्या हिंदू कोड बिलमुळे तो अधिकार त्यांना प्राप्त झाला. आणि तो कधी संमत झाला 1956 मध्ये. 1947 आणि 1956 नुसतं कोड बिल स्थापन करायला एवढा काळ लागला. म्हणजे किती संघर्ष करावा लागला असेल बाबासाहेबांना. त्याच्यानंतरच आता मला मी थोडं काय बद्दल सांगणार आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 14 म्हणजे कसं सर्वांना समानता. पहिलं समानता नव्हती. पहिलं स्त्रियांना बाहेर येण्याची परवानगी नव्हती. तर त्या स्त्री म्हणजे आपल्याबद्दलचे घराने कोणापुढे मांडणार, कोणता न्यायाधीश कोणतं काय त्यांच्यासाठी कोणीच नव्हतं. मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 हे भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्री पुरुष ह्या दोनांना समान न्याय प्रदान करतं, जिथे भेदभाव केला जाणार नाही. त्याचनंतर कलम 15 म्हणजे लिंग समानता. लिंग समानता म्हणजे आता एखाद्या ठिकाणी कामाला बाई जाते, बरोबर आहे ना, तिला किती रुपये देतात 300-400. म्हणजे आता एक माझं मला माहिती आहे पण एक खूप आणि पुरुषाला किती असते 800-1000. ते असं म्हणतात. त्याच्यासाठी लागू होते पण ते काही क्षेत्रामध्येच आहे सध्या आपण म्हणतो, पण काही ठिकाणी नाही आहे सुद्धा चालू. त्याच्यानंतरच कलम 39 ज्यावेळेस एखाद्या महिलेवर घरगुती अत्याचार झाला किंवा तिला न्यायालयात जायची गरज पडली धाव घेण्याची, त्यावेळेस ती महिला आहे ना ती महिला सरकारी वकील मागू शकते. आणि तो कलम म्हणजे 39. त्यानुसार त्यांना सरकारी वकील मिळू शकतो. म्हणजे तिने ना पैसे न खर्च करता ते न्याय मिळवून घेऊ शकते. ह्याचा तो मुख्य भाग. त्यानंतर आई पाहिजे, बहीण पाहिजे, म्हणजे माया करण्यासाठी आई पाहिजे, राखी बांधण्यासाठी बहीण पाहिजे, संसार करण्यासाठी पत्नी पाहिजे. पण पोटाला मुलगी नकोय का तर मुलीचं खूप असतंय लग्न करायचं असते, खूप असं वेगवेगळ्या असतात कल्पना. पण ते कायदा 1997 पारित झाल्या. अजूनही भ्रूण हत्या चालूच आहे. अजूनही मुली पाहिजे का कुणाला पाहिजे नाही म्हणा. आता कसं 50-60% पुढे समाज सुधारित झालेला आहे, पण आणखी 40% शोकांतिका आहे. तो त्याच्यासाठी पण कुठं तर स्त्रीच काय म्हणणार, आई असतीच ना. म्हणजे मी स्त्री राखी बनत नाहीये, फक्त आजचा जो कार्यक्रम आहे ती जाणीव करून द्यायचा की तू लढू शकतेस, तू तुझ्या हक्कासाठी पुढे येऊ शकतेस. फक्त तू स्वतःला ओळख आणि स्वतःला ओळखून पुढे ये त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आता तुम्ही हे जे आता एक समाजशास्त्रीय घटक एक सांगते. म्हणजे आता हे जे बांगड्या पैंजण हे आपण आभूषण कशासाठी घालतो, सौंदर्यासाठी घालतो. मात्र ज्यावेळेस म्हणजे जुना काळ होता ना प्रसंगी आवर्जून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे आपल्या भगिनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्या. आणि मी आज म्हटलंय तुम्हाला की तुम्ही असेच भेटतात आपल्या महिला मंडळाच्या ज्येष्ठ या ना. यानंतर पुढील स्वागत आहे रत्न मला तरकशी ताई. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय.
यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित त्याचबरोबर सुमन कांबळेताईचं त्यानंतर आपल्या भीमनगरच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या आता शांता अक्का यांचं स्वागत या. साठी मावशीचं स्वागत होणार आहे. यानंतर चंद्रकला यानंतर खऱ्या अर्थाने गौतमी महिला मंडळाला यानंतर स्वप्न वेळे यांनी समोर यायचं आहे. तिला सांगितलं की तिला माहिती नाही. गोलगट करू नका. आता बाकीच्या रस्ता असं करू नका. महिला दिन सर्वांनी मिळून सर्वांच्या उपस्थितीने मान्यवरांच्या व्याख्यानाने एक उत्स्फूर्तपणे व
चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आलेला आहे.